माग जास्त कपडे घालून नाही आली, बॅक कॅमेराच नाहीये ते काय दिसत याचा आनंद फक्त मी घेऊ शकतो. साहिल दादा पाहिला का कशी गांड फाटून आता ते रिस्क म्हणतोय, रिस्क आहे तो इश्क आहे. साहिल दादा घेऊन टाक ना बेंच. मागच्या वेळी ज्यांनी या फॉर्मॅट मध्ये शो केला होता ना, तो आता सुप्रीम कोर्ट मध्ये चाललाय. चूक म्हणती तयासी, चूक म्हणती तयासी तो गुन्हा नव्हे, चूक म्हणती तयासी तो गुन्हा नव्हे, प्रेम होई एकदा पुन्हा पुन्हा नव्हे. शोचा फॉर्मॅट एक्सप्लेन करतो. बेसिकली काय, कंटेस्टंट्स येतात वेगवेगळे, ते त्यांची कला सादर करतात. त्यांना फॉर्म मध्ये आपण काही क्वेश्चन्स वगैरे दिलेले असतात, ते आपण वाचतो. जजेस त्यांना रोस्ट करतात, त्यांना पण फ्रीडम असतं जजेसला रोस्ट करायचं, आणि मग बस एवढंच. हा फॉर्मॅट आहे बेसिकली. ह्यात कॉमेडी जे काही क्रिएट होईल ते होईल. तुम्ही ललित सोबत आले का दीदी? काय नाव आहे तुझं दीदी? धनश्री. तू काय करतेस? कुठे जॉब करतेस? एअरलाईन इंडस्ट्रीमध्ये. ते स्पाइस जेट वगैरे नाही ना? जेट ब्लू. जेट ब्लूचा काय प्रॉब्लेम झाला होता? कॉम्प्युटरवर सनलाईट पडली. सॉफ्टवेअर वरती सनलाईट कशी काय पडते? हार्डवेअर वरती सनलाईट पडलेली ऐकले मी. एरोप्लेन खाली गेलं. कुठली एअरलाईन आहे? सगळे एकदा ऐका, हे महत्वाचं आहे जास्त. जेट ब्ल्यू नावाची एअरलाईन मी कधी ऐकली पण नाही. अमेरिकन एअरलाईन आहे का? अरे मग आम्हाला कशाला सांगते? आम्हाला काय करायचं? मला वाटलं इथलं लोकल कुठलं काय का प्रॉब्लेम? स्पाइस जेट मध्ये काय प्रॉब्लेम वगैरे तुम्हाला नाही माहिती. मग ते काय झालं? मग क्रॅश वगैरे झालं का प्लेन? मग कसं ते परत खालनं उजेड पाडलं का तुम्ही? परत कसं सॉल्व्ह केला प्रॉब्लेम? काय झालं? मग परत नॉर्मल झालं. तुम्हाला आपण ऑडियन्स मध्ये बघूयात. मागे पण खूप छान छान. मॅम तुम्ही पण ललित सोबत आलेला? सगळे ललित बरोबर झाले. काय नाव आहे दीदी तुझं? साक्षी. काय करतेस तू? HR आहेस तू? अरे वा. कुठे आहे? कोणत्या कंपनीत? इंटर्न आहे का तू? HR मध्ये इंटर्नशिप पण असते? हो. मग इंटर्न काय काम करतो HR मध्ये? कारण मेन लोकच करत नाही तर. आई बाबांना शिकव की जरा हसायला. एकुलता आहे का? असं काय म्हणजे तुम्ही म्हणता की तुम्हाला वाटतं का एकुलता का? असं काय मोठ्याला आणलं नाही का तुम्ही? अरे देवा. किती वर्षाचा आहे तो? 19 आहे. त्याला नकोय तुम्ही. हो बरोबर आहे. म्हणजे याच्याकडे एकच वर्ष राहिले आता. तर तुमची प्रॉपर्टी वगैरे असेल तर लागतात ना त्यांना. म्हणजे तुम्ही करायला होतं. आपण एक एक करून सगळ्या जजेसला स्टेजवर बोलू, आणि मग तुम्ही टाळ्यांनी त्यांचं स्वागत करा, आणि मग आपण शो तसाच स्टार्ट करूया. ठीक आहे? पहिल्या जजला बोलवायचं. ओके ओके. गिव्ह इट अप फॉर सौरभ भारत. सौरभ आपला लास्ट पहिला एपिसोड आपला शूट झाला होता आवलीचा, त्याचा विनर होता. सो आम्हाला दुसरे जजेस मिळाले नाही, पण आम्ही त्याला बोललो. नाही का? चांगला होता सौरभ साठी टाळ्या एकदा. सौरभ एकदम लेफ्टला बसलं तरी चालेल. मग नंतरच्या काय आपण हा वाला पार्ट निगेटिव्ह मध्ये एडिट करू. पुढच्या जजला बोलवायचं. पुढच्या जजला तुम्ही त्याचे खूप क्लिप्स वगैरे बघितले असेल. तो फूड ब्लॉगिंग वगैरे पण करतो. त्याचे आजकाल बऱ्याच रील्स व्हायरल वगैरे पण चाललेले, तुम्ही त्याला बघितलंच असेल. तर एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया ललित टोगेचं. असं तो जो मुलींमध्ये पॉप्युलर आपण म्हणलं. मॅम असं का असतं? तुम्हाला खरं वाटत नाही का मुलींमध्ये पॉप्युलर? नाही म्हणतात. बोलणार आहे. टॉर्च याच्यासाठी आणली, सौरभ दिसणार नाही म्हणून. आणि साहिल दादासाठी एकदा जोरदार टाळ्या. जोरदार. खोटं असायला लावतो, त्याच्यामुळे स्टँडअपचे शो बंद करून हे चालू करावं लागलंय त्याला.
चालेल ओके. आणि आता आपली तिसरी जज आहे, तिसरी आणि फायनल जज आहे. तिचे पण तुम्ही रील्स वगैरे बघितले असतील इंस्टाग्राम वरती, बरेच तिला फॉलोअर्स वगैरे. तर प्लीज विथ अ ह्यूज राऊंड ऑफ अप्लॉज वेलकम शरण्यासाठी जोरदार टाळ्या. आणि ऑफकोर्स तुमचा चौथा जज मी, माझ्यासाठी जरा जास्त करा, जरा माझा इगो थोडासा. आपण आता बसून घेऊया. मी बसून घेतो. स्टँडअप म्हणजे उभ्यानेच करायची सवय आपल्याला, पण बसू शकतो. या शरण्याचं नाव तुला माहिती आहे? रेड वाईन आहे. इंस्टाग्राम वरती शरण्याचा आयडिया रेड वाईन. यांच्या चेहऱ्यावर मला दिसतं की नाव शरण्या, पण हिला शोधायचं कसं इंस्टाग्राम. रेड वाईन आणि माझं देशी दारू. मॅडम तुम्हाला मी आवडलेलं नाहीये, शेवटपर्यंत असं ट्रोल करणार, तुमचा नवरा पण तुम्हाला आवडणार नाहीये, विचार करून बसा. चोंबडेगिरी करणं तुझ्या आधीपासूनची आदत आहे, बंद नाही होणार आहे ती. यांचं देशी दारू तुला घास नाही टाकत ना, त्याच्यामुळे मागे 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 नाही पटणार रे तुला. मी ट्राय नको करू प्लीज. मी तुझ्याकडे बघितलेलं पण नाहीये. प्रेम करतोस तू, आय नो. न बघता डोळे बंद केल्यावर तुला मी दिसते. मला त्यांनी पैसे इन्व्हेस्ट केले, हे आपलं लफडं ऐकायला नाही केले. चालेल, मी पण बसून घेतो. रेड वाईन देशी दारू झाला असेल, तुम्ही ब्लॅक टॉप. हे का गुप्त आहे असं मध्ये मध्ये? मॅडम तुमची हटकन लागली दिसते. तर सगळं ऑडिओ वगैरे ओके ना एकदम? कॅमेरा वगैरे, इकडचा कॅमेरा पण हर्ष ओके. चालू करायचं आपण, कंटेस्टंटला बोलवायचं एक एक करून. तर कंटेस्टंट तुम्ही रेडी आहात सगळे? कंटेस्टंट कॅन हॅव अ लाऊड येस? ओके. तर सगळ्यात आधी सर, तुमचं नाव काय सर? तुमच्याशी मध्ये मध्ये बोलणार आहे मी. वैभव सर. आणि तुमच्या मुलाचं नाव काय? ऋतुराज. ओके. गायकवाड वगैरे आडनाव नाही ना तुमचं? कारण ते साईडलाईन करतात ना ऋतुराज गायकवाड. ठीक आहे. पहिल्या कंटेस्टंटला बोलवायचं, थोडी जास्त एनर्जी लावा, थोडी जास्त एनर्जी. विथ अ ह्यूज राऊंड ऑफ अप्लॉज वेलकम ऋषिकेश पांडे. एकदम हळूहळू येतोय, छान पैकी. तुझी ताल तुरु तुरु, केस भुरू भुरू. वा. इथे यायचं होतं म्हणून थोडे बारीकच करून म्हटलं नको. म्हणजे केवढे मोठे होते तिचे? एवढे नाही एवढे पण कुठले मॅडम खूप हसतायत, मला नाव ठेवत होता, सगळे नॉन व्हेज जोक समजतायत. मग बेसिकली सुरुवातीला आपल्याकडे आपण ना कंटेस्टंट कडनं काही फॉर्म भरून घेतले होते. त्याच्यामध्ये त्यांची पर्सनल माहिती आपण लिहायला सांगितली होती. तर मग त्या फॉर्मची उत्तर आपण सुरुवातीला त्याच्यावरती बोलणार थोडंसं. हा म्हणजे सांगतो तुम्ही म्हणताल अरे यांच्याकडे अचानक ही कागद कुठून आली. प्रॉपर्टीचे नाहीये. आमचं काय बघा किती दरार आहे बायकोचा. बघा किती दरार आहे बायकोचा. कागद बघतोय. नाही बायकोचा किती दरार आहे. बिचारा बळबळ हसताय. किती वर्ष आली तुमच्या लग्नाला? ओके ओके. काय सर, लव्ह मॅरेज होतं का अरेंज मॅरेज होतं? ढिरीकडे का बघताय तुम्ही? अरेंज मॅरेज आणि लव्ह मॅरेज ढिरीवरून कसं समजलं? प्रेम करतात ते, त्यांचं हेल्दी रिलेशन. ते आपल्याला सांगतात हे बघून तुला वाटतं का आमचं लव्ह मॅरेज झालं? ते माझं पोट आहे सर, मी जोक मारू शकतो तुमच्यावर, हे फिट लोकांनी नाही मारायचं. पण हे अनमॅरिड लोकांचे फोटो सुटले, त्याला काय करायचंय? आम्हाला तरी प्रेम भेटतंय. प्रेम भेट. अच्छा हा, त्याला बोलू बिचारायला असं वेगळं नको वाटायला. इथं बोलवलंय, साईड लाईन केलंय. काय करतोस इथे तू? सध्या तरी जॉब शोधतोय तुमच्यासारखा बेरोजगार. तो बेरोजगार नाही बाई, तो महिन्यातून 6 शो करतोय. त्याला कॉर्पोरेट मध्ये बोलवून जॉब नाही, आम्हाला न बोलवता जॉब नाही, सारखंच आहे पुणे. वा वा. म्हणजे तुला आयटीत करिअर करायचंय? त्यात करिअर असतं अशी एचआर असल्या. करिअर नसलं मग काय झालं, सुंदर मुली तर असतात. त्याला फक्त जॉबच करायचं. तिथे तू छान लिहिलं रे पिकअप लाईन. तू म्हणू शकतोस का? मला खूप आवडलं तुझं फॉर्म मध्ये. तर आपला एक क्वेश्चन होता फॉर्म मध्ये, 1 पिकअप लाईन टू इम्प्रेस युअर क्रश. यांनी खूप चांगलं उत्तर दिलं. लक्षात आहे का तुला फॉर्म वाचावा लागेल? फॉर्म वाचावं लागेल कारण एवढ्या लिहिल्यात की आता वा, वा. स्नॅप वाली होती. त्याच्यामुळे देखील वगैरे. अच्छा हिंदी होती ती सांग. त्याच्यामुळे तुला जॉब लागत नाही. इथं फॉर्म लिहिलेलं हे आहे ना तुला म्हणून तर इंटरव्ह्यू. इथे आलोय ना आज. म्हण ना मग ती, म्हण ना, लक्षात असेल ना तुझ्या? येस. कॉपी पेस्ट मारलेली आहे नाही, दानात. copy paste नाही, स्वतःचा कंटेंट लिहितो मी. ओ काय? सादगी देखी है तेरी, देखी नथनी प्यारी है, कहती है ना कविताएं पसंद आती है तुम्हारी, अब इसीलिए लिखना बीमारी है. वा वा. अरे वापरा करेक्ट. आणि त्यांनी एक अजून एक लय भारी लिहिलंय माहितीये का,
की जर तुम्हाला एका दिवसासाठी देव बनवले गेले तर तुम्ही कोणते 3 निर्णय घ्याल? मला देव बनवलं गेलं तर सगळ्यात आधी निर्णय घेईल, ही टेक्नॉलॉजी पुढे गेली, वापस अश्मयुगात नेईल. म्हणजे काय फ्रस्ट्रेशन आहे, जॉब नाही लागत म्हणून. किती अरे बघ ना, म्हणजे प्रत्येक गोष्टीत आता आजकाल असं चालू आहे. काय लाईफ होती आधीची, काही काम नव्हतं, खायचं प्यायचं उठायचं, शिकार करायचं झोपायचं, शिकार करायचं झोपायचं. कोणापाशी पण. म्हणजे हा चालेल ना, आपण सुरुवात तुझ्यापासून करू. तू भोगळावर, आम्ही करू गावडा. अश्मयुगाची सुरुवात तिथूनच आहे ना. जस्ट तुम्ही आलास म्हैशारण्याला करायचंय. पहिला पण तिचं नशीब एवढं गांडू आहे, तिने काहीतरी मागून ते मॅडम काहीतरी, ऐका मॅडम तुम्ही, तुम्हाला समजेल, माग जास्त कपडे घालून नाही आली, बॅक कॅमेराच नाहीये, ते काय दिसत याचा आनंद भाऊ फक्त मी घेऊ शकतो. नाहीच सोशल मीडिया. आधीपासूनच मम्मीला नाही शिकवायचं, नाही तर काय मुलगा काम करतो माहित होईल लवकर. माहित झालं तरी बरे, लवकर लग्न हे असलीच मुलं असतेच. कशी घाई आहे तुला? बिना लग्नाचं सगळं काय भेटत असेल तर लग्न कशाला करायचं? जॉब नाही ना, नाही तर तेही भेटलं असतं. अरे. त्याच्यामुळे करते. एकदा हा महत्वाचा प्रश्न आहे पुण्यात. पुण्यात काय जॉब नसला तर काहीच भेटत नाही. असं आहे का? अरे विदाउट इन्व्हेस्टमेंटचा विषय चालू आहे. वा, पेटेंट कशाला इन्व्हेस्टमेंट लागेल? पेटेंट नाही लागत इन्व्हेस्टमेंट. 300 रुपये लागते. तू जातो काय? तुला बरं माहिती रेट काय चालू आहे. हा ना, तू देत नाही त्याच्यामध्ये. अजून याने खतरनाक लिहिलंय माहितीये का? तुम्ही कधी पर्पजफुली कोणाचा इन्सल्ट केलाय का आणि मजा घेतली का? हो, आमच्या आमदाराची काय चड्डी बिड्डी वडली. नाही, आमदाराची मजा अशी घेतली होती, त्यांची सभा चालू होती आणि आम्ही त्यांना मागून ट्रोल करत होतो. म्हणजे पेट्रोल म्हणजे काय? त्यांचा एक व्हिडिओ थोडासा व्हायरल झाला होता. कोणता? नको ना. नाही, नको बाबा. दुसरा एपिसोड दुसरा आहे, थर्ड स्पेस नवीन आहे. अच्छा. त्याच्यामुळे नकोच. आमदार नको. नॉर्मल कोण शिपाई बिपाईची काय उडवली होती, या लेवल पर्यंत आपण उचकू शकतो. साहिल दादा पाहिला का कशी गांड फाटून आता ते रिस्क म्हणतोय, रिस्क आहे तो, इश्क आहे साहिल दादा, घेऊन टाक ना बेंच. मागच्या वेळी जरी या फॉर्मॅट मध्ये शो केला होता ना, तो आता सुप्रीम कोर्ट मध्ये चाललाय. नाही, साहिल दादांनी तुला बोलवलं की ह्याच्यामुळे पोरी तरी येतील, पण आता परत त्याची फाटली की रिक्स होती तुला बोलवलं म्हणून. साहिलदास कसं आहे, सेक्स तर करायचंय, फक्त प्रेग्नंट Pregnant नाही झालं पाहिजे. तिकडे ऋतुराज हसतं. अरे सध्या आज तो आर्ट काय परफॉर्म करणार आहे? आर्ट क्वेश्चन काय यामध्ये तुमचे लोकप्रिय मत वैयक्तिक सहमत होणार नाही. उत्तर आहे, भारतात परत इमर्जन्सी रोज कंटाळा आला इंटरव्ह्यू देऊन. भोसडीच्या तुझ्या एका इंटरव्ह्यू क्लिअर नाही होत, सगळं तू देव बनवतोय, सगळंच बनवतोय. लागली पाहिजे इमर्जन्सी, घरात बसा. तुला माहितीये का, इमर्जन्सी मध्ये पुरुषांची नसबंदी केली होती. तुझं तर आता प्रोडक्शन पण नाही चालू झालंय. दांडा पण घेऊन यायचा म्हणतोय. हा, पण चांगले तू ऑप्टिमिस्ट आहे. तुला असं वाटतं की आता इमर्जन्सी ऑलरेडी नाहीये. कशाची इमर्जन्सी? Controversy. कट करायचं. कट करायचंय. पण खतरनाक Emergency आहे. मध्ये ते आणीबाणी ते आणीबाणीच. मुलगी थोडा वेळ लागतो. असं जर काम करत राहिलं, जॉबचं माहित नाही, ब्लो जॉब 1 दिवस नक्की भेटणार तुला, असं वाटायला लागलंय. दादा तेव्हा इथून नाही, नमस्कार. मी नाही इंटरेस्टेड. त्याच्यासाठी नाही रे, तुझे आशीर्वाद बस. वा, तुझी फॅन फॉलोइंग जास्त आहे, आधीच साहिल दादांनी सांगितलं. हे तू असं लिहिलंय, व्हॉट इज युअर मोस्ट ऑकवर्ड डेटिंग मोमेंट. क्लासमेटला डेट करत होतो, तिचं लग्न ठरलं आणि मग एक दिवस मूवीला जायचं ठरलं. ती घरी जायच्या आधी सिटी प्राईड कोथरूडला घेऊन बसलो आणि तिच्या सासरचे लोक पण मागे बसले होते. हा म्हणजे ते पण पप्पी घ्यायला आलते का? नाही, ते पप्पी घ्यायला म्हणून नाही, पण झालं असं होतं की जेव्हा क्रशचं लग्न ठरलं तर तेव्हा मित्रांनी सांगितलं लॉजवर की- घेऊन जायचं ना. तेव्हा Theater ला नाही. काय? आता तेव्हा मित्रांनी सांगितलं होतं ना तिला की ह्याचा क्रश आहे तुझ्यावर. ती बोलली ठीक आहे, आपण एकदा भेटूयात. तुला माहित होतं का तिचं लग्न ठरलंय? हा, पत्रिका आली होती ना. तेव्हा मित्र हरामी असतात ना. हा. मावशी बघा किती नालायक जनरेशन आहे. तुमच्या काळासारखं बरं होतं, चला उसात. इकडे बघा खेटर बिटर, लाज वाटू दे, बेवडा आहे. अजून काय नाहीये रे तो. ट्राय करतोय. Try करतोय, हा. job शोधतोय. जॉब. तू जॉब नको म्हणू रे बाबा. लई मला काय वाईट झालं तसे. मला कस तरी होतंय. ही एक तर चिटकून बसली, एवढी मला सवय नाही. बरोबर. हे काय आर्ट सादर करणार आहे? तुझा कुठला आर्ट आहे? मी पोएट्रीज लिहितो. पोएट्रीज लिहितो. हिच्यावर एखादी कविता होऊन जाऊ द्या. शीघ्रकवी, शीघ्रपतन. जेव्हा नाही का, त्याच्या डोळ्यात बघ. मुलीला आणि रेड वाईनला कंबाईन करून एक छोटी लगेच तात्काळ का? काय काय? कविता लगेच तात्काळ होती ना? हा. लाल मटोल झुमके में एक हसीना निकल. वा वा.
लाल बटोरे झुमके में एक हसीना निखर पड़ी, थम निखर पड़ी? गया आशिक. निकल पडी थोडं माईक जवळ हा, घे. जवळ घे मला माईक आहे ना, आवाज. ऐकायला आधीच कमी आहे हा. हा. ते काय होतं की आता हे बघ, हे काय आहे, ह्यांना स्वतःचे किस्से सांगून यांचं स्टँडअप वाल्यांचं भारी आहे की आले आपले किस्से सांगितले, हसवलं झालं. आज म्हणून जज येतात आता. तू कविता कर ना, बक्षी नको करू याच्यामुळे तू मागे लवड्या त्याच्यामुळे तू तिथे तू तिथे मग आर्ट फॉर्मला बदनाम नको करू. दोन्हीकडे बक्षुरी चालू आहे, फक्त मी कविता सादर करू शकतो. अच्छा हा. कविता आम्ही करू शकतो. करू का मग आपली आधी होते तिची मग आपली करू तो दाखवतो आमचं लाल talent. बटोले झुमके में एक हसीना निखर पड़ी, थम गया आशिक रुक गई घड़ी, शराब तो निकली अपनी निकल पड़ी. कोई पानी पिलाता उसे, कोई पानी पिलाता उसे, कोई पिलाए स्प्राइट और सोडा, उसका पहला कश लेते ही वो स्वर्ग सुख का भोग पड़ा. ऐसी काया देख कर दिल की कली खिल गई, ऐसी काया देख कर दिल की कली खिल गई, मन में ही बोल पड़ा पागल, माँ तेरी बहू मिल गई. असं म्हणून लोकांच्या भाऊ खेटरला घेऊन जातो नालाय का तिथेही सासरे येतात. तिचे सासरे खतरनाक खतरनाक आम्ही पण म्हणजे आपण- आंटी लवर आहेस. ठीक आहे, जज म्हणूनच ठीक आहे. त्याची- मार्क्स आता आपण त्यांना मार्क्स देऊया एक एक करून. तर फर्स्ट सौरभ तू किती मार्क्स देणार आहे त्याला? 10 पैकी मार्क द्यायचे. 7. ओके नाईस, नॉट बॅड. टाळ्या 7 मार्क. छान छान कविता छान कविता. ललित तू किती मार्क्स देशील? मी त्याच्या जॉबसाठी जॉब भेटो ना भेटो पण याला मी 6 मार्क देऊ शकतोय. 6. हा आणि देवाला प्रे करत लवकर त्याला जॉब भेटो नाहीतर ह्या लोकांच्या बायका बिका काय असलं पळवत राहशील दारुड्या. हे ते खरं लिहिलंय का तू टाइमपास लिहिले? सासरचे मागायला होते त्यांनी बघितलं तुम्हाला दोघांना मग? आम्ही बघितलं ना, आम्ही काय करतो. तुम्ही निघाले तिकडनं. ठीक आहे पहिले शरण 10 मिनिटातच. हा पहिल्या 10 मिनिटातच जावं लागलं. 10 मिनिटं बास आहेत की तुझ्यासाठी? सर असतात या सरांना एकट्याला कळलं ते बाहेरचं लोक म्हणतात ते काय होतं 10 मिनिटामध्ये. मॅडम तुमच्या मनात इमेजिनेशन होतं ना की आत्ताची जनरेशन चिवते आहे भंगार आहे आज कन्फर्म नाही ना पण आज कॉन्फिडन्स आला महाचिवते आहे है ना. तुमचा मुलगा आहे तसाच आहे. पण तो मुलगा आहे का? तो दुसरा मुलगा आहे, लाडकावाला गेला. दुसरा म्हणजे म्हणजे 2 मुलं आहेत त्यांना, जो लाडका आहे तो त्यांच्यासोबत नाही आलेला. खूप म्हणजे छान फॅमिली यार. त्याचं नाव काय आहे सर? विराज. ओके. छान फॅमिली म्हणजे हे असल्या शिवला तुम्ही फॅमिली सोबत येतात. माझ्या मम्मी समोर मी युट्यूबची आडही नाही बघत. खतरनाक आहे खतरनाक. तुला ऍड पण सगळे कॉन्डमचे आहेत ना. सरांना किती मार्क्स देणार 10 पैकी? 7. ओके. माझ्याकडनं पण 6. टोटल याला मिळाले 26 मार्क्स. ऋषिकेश साठी एकदा जोरदार टाळ्या. पुढच्या कंटेस्टंटला बोलवायचं. थोडी तुमच्या लोकांची एनर्जी कमी पडते थोडासा. नेक्स्ट जो ऍक्ट आहे तो स्टँडअप कॉमेडी करणार आहे. तुम्ही आय थिंक मोस्ट कॉमेडी बघायला चाललेला आहात. सो थोडंसं तुम्ही मे बी यू माइट बी लुकिंग फॉरवर्ड टू इट. तर पुढच्या ऍक्ट साठी तरी थोडी जास्त एनर्जी दाखवा. गिव्ह इट अप, गिव्ह इट अप. काय बाबा गिव्ह इट अप. आदित्य वगैरे आतापर्यंत सगळ्यात बेस्ट फॉर्म जो लिहिलेला आहे तो आदित्यने लिहिलेला आहे. आदित्यला काय क्वेश्चन विचारायचे आहेत का पॅनल? पॅनल हा काय करतो तू? स्टँडअप करतो? माईक किती वर्षापासून स्टँडअप करतो? 5 वर्ष झाले सर. 5 वर्षात दिसला नाही कधी? घरातल्या घरात करतो का? सुरुवात केलाय मी कुठं करतोस तू स्टँडअप? सर 3 मिनिटं मला परफॉर्म करू द्या नंतर आपण बोलूया. म्हणजे बोलला आम्हाला इच्छा आहे. चालेल. परफॉर्म कर तू. परफॉर्मला तुला मस्त टाइम देणार, काय टेन्शन नको. क्वेश्चन आधी लोकांना कळ. हा प्लीज प्लीज. फाटली त्याची तू पळून गेला तर नंतर पळून गेला तर नाही नाही. नक्की नाही. हा. नक्की नाही. 3 मिनिटं परफॉर्म. कॉमिक जोक सांगून पळून जातात ही प्रथा चालू झालेली आहे सध्या त्याच्यामुळे थांबतो. हा चालेल. ऐका ऐका. हा हा. तर कॉमिक नाही आहे मी, पोएट आहे. तर सगळ्यात आधी मी एक म्हणजे माझी कविता सादर करण्याआधी एक महान कवी आहे त्यांची कविता सादर करणार आहे. तर माझी अशी इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी थोडं 2 मिनिटं उभे राहा. म्हणजे थोडं एक रिस्पेक्टचं जेस्चर म्हणून. राष्ट्रगीत विष्टगीत म्हणतो काय? एक रिस्पेक्टचं जेस्चर म्हणून उभे राहा. म्हणजे असं भारी वाटेल त्याला. हां आम्ही पण राहायचंय. आम्ही म्हणू. तुमची कोण भावी असतं कोण कवी आहे? आता फक्त 26 जानेवारीची परेड पिरियड घेऊन रेडी 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 रेडी.
अर्ज किया है, बात संयम की अधीर बन छूट चुकी है, बात संयम की अधीर बन छूट चुकी है, मेरी राधा मुझसे शायद रूठ चुकी है. एक मिनिट, एक सेकंड. फ्रेमला प्रॉब्लेम येतो का आज? बसून घेऊ आपण. कोण कवी? अरे थोडं बसून घेऊया आपण. रिस्पेक्ट बसून देतो. अशी काही रिस्पेक्ट कमी होत नाही बसून आणि उठून. बात संयम की अधीर बन छूट चुकी है, मेरी राधा मुझसे शायद रूठ चुकी है. तुम नहीं तो बांसुरी से सुर नहीं निकले, तुम नहीं तो बांसुरी से सुर नहीं निकले, वो भी अंदर से जरा सी टूट चुकी है, मेरी राधा मुझसे शायद रूठ चुकी है. तर बाय द वे हा महान शायर मीच होतो. भोसडीच्या याच्यामुळे स्टँडअप मध्ये करिअर व्हायना. कविता चालू करतो. म्हणजे ही कविता नव्हती, प्रोमो होता. यांची जिरली तेवढी ऐकूनच हा कर तुझं चालू. असं काही रिक्वायरमेंट आहे की तुझ्यासाठी काही उभं राहिलं नाही तर तू परफॉर्म नाही करत? नाही सर, चांगलं वाटतं. मला आवडेल, माझ्या बाजूला चांगली मुलगी आहे. थोड्या वेळ चड्डी काढून झोपा. माझ्या भावाला रिस्पेक्ट द्या. असला कवी पाहिजे ते व्हायला, उभा राहा, खाली बसा. पीटी टीचर होता काय तू? कविता हा, घे. ओके. फोकस पाहिला का त्याचा आल्यापासून? मला परफॉर्म करायचंय मला. तो पाठ करून आला विसरून गेला. सारखं सारखं जिमका बाहेर काढतोस. त्या सवय साठायची. साठायची कोणाची? तुला बघून आधीच लाल टपकायला लागली त्याची. बोल बोल, आम्ही ऐकतो. चूक म्हणती तयासी, चूक म्हणती तयासी तो गुन्हा नव्हे, चूक म्हणती तयासी तो गुन्हा नव्हे, प्रेम होई एकदा पुन्हा पुन्हा नव्हे. चूक म्हणती तयासी तो गुन्हा नव्हे, प्रेम होई एकदा पुन्हा पुन्हा नव्हे, होण्याहेच ते होऊ दे एकदा पुन्हा पुन्हा कराया तू कान्हा नव्हे. चूक म्हणती तयासी तो गुन्हा नव्हे, प्रेम होई एकदा पुन्हा पुन्हा नव्हे, होण्याहेच ते होऊ दे एकदा पुन्हा पुन्हा कराया तू कान्हा नव्हे. प्रेम रंगीत पुनवेची कोजागिरी, प्रेम रंगीत पुनवेची कोजागिरी, प्रेम हापूस आंब्यांची रत्नागिरी. प्रेम रंगीत पुनवेची कोजागिरी, प्रेम हापूस आंब्यांची रत्नागिरी, हरवुनी ओरडाया ती वस्तू नव्हे, इतक्यासाठी रडाया तू तान्हा नव्हे. विश्व बनले हे संपूर्ण शून्यातून, फिलॉसॉफी आहे का? विश्व बनले हे संपूर्ण शून्यातून, प्रेम पैलावरी चालवून नातून. विश्व बनले हे संपूर्ण शून्यातून, प्रेम पैलावरी चालवून नातून, दोन मैलावरी लागे धापाया तू, सहजा सहजी मिटाया ती तृष्णा नव्हे. प्रेम साजूक तुपाचा, प्रेम साजूक तुपाचा तू नाजूक जरा, फिसलते ना माणूस. प्रेम साजूक तुपाचा तो नाजूक जरा, प्रेम समजत नसे तोच माणूस बरा. झाले घायाळ कित्येक त्याच्यामुळे, झाले घायाळ कित्येक त्याच्यामुळे, बास झाले पुरे आता पुन्हा नव्हे. चूक म्हणती ते असी तो गुन्हा नव्हे, प्रेम होई एकदा पुन्हा पुन्हा नव्हे. असे पण आहेत बाकीचे नालायक आमच्यासारखे. मला समजच नाही ते. फक्त बाकीचं, हा, मला एवढं पण- माहितीये की फक्त त्याला पुन्हा पुन्हा करायचंय. काहीतरी नाही प्रेम. पुन्हा पुन्हा एवढंच कळालं मला, बाकी नाही समजलं काही. पुन्हा पुन्हा गुन्हा होणे नाही. एक गोष्ट मी रिलेट करतो ना, प्रेम हापूस आंब्याची रत्नागिरी. आंबे आवडतात वाटतं त्याला. म्हणजे तू म्हटलं चाटायला आवडतं. आंबे कोई सोबत आवडत का असं? म्हणजे आंबे खाण्याचं कसा स्टाईल आहे तुझी? म्हणजे चोपून खातो का कापून खातो तो? कवी बोला. मी विदर्भातून आलोय तर मग आंबे नाही भेटत? आंबे नाही भेटत. पैसे नसते तुमच्याकडे? सर आमच्या इकडे दुष्काळचा प्रॉब्लेम, दुष्काळ एवढा आहे सर की आम्हाला हिरवळ पाहण्यासाठी पण म्हणूनच यांना सेपरेट विदर्भ हवा आहे. हेच म्हणायचंय तुला? पुण्यात यावं लागतं सर. पुण्यात यावं इकडे लागतं. येऊन पण मराठवाड्याचे भेटत तर थोडंसं वाईट वाटतं. वाईट वाटतं म्हणजे मराठवाड्याचे लोक वाईट आहेत. मराठवाड्यात मुली सुंदर नाहीये असं बघ बोलायचं. दाखव, उभा राहा शरण्या एकदा. दाखव वाटणेच बघ मराठवाड्यात. शरण्या राहत उभा एकदा. सर, अरे आमच्या तिकडं पाणी नाही, पण असल्या मुली बघून लोकांच्या तोंडाला पाणी सुटेल. आंब्याचा विषय नाही आला. अच्छा. मग तुम्ही आंब्याने चोकत काय चोकता? म्हणजे काय ते चोक छोट्या तुम्ही कुठले आहे सर? नाही, ते नाही तुम्ही प्रश्न सांगा. एक तर सांगा तर. सांगा सांगा. नगरचं आहे. त्याला आवडते. नाही तिकडेच असेल ती सवय म्हणून म्हटलं. आमच्या इकडे भरपूर मिळतं. हा. आमच्या इकडे दुष्काळ एवढा आहे सर की आमच्याकडे तसं काही होतच नाही.
आम्ही पाण्याच्या शोधात खूप काय होतं बुलढाण्यात मला माहितीये. चांडक लेआउट पण मला माहितीये. बुलढाणा नाही, अमरावती. आता अमरावती कसा गेला बुलढाणावर? बुलढाणा अरे यार. मॅम तुमचं लक्ष नाही आहे बरं. तुझं लक्ष माझ्याकडे आहे ना, माझं असं नसो काय माझं लक्ष ललित दादा का तुला तो माझ्यात आवडतो का? इंटरेस्ट आहे. हा, मी नाही तसा, मीच मोगापासून तिच्याकडे बघतोय. आता एक अलोकप्रिय मत काय आहे? सांग जरा. लक्षात येतं तुझ्या काय सांगतो? त्यात तू लिहिलंय की आय थिंक माय डॅड वॉज गे. Oh my God. आय थिंक माय डॅड वॉज गे. पहिली पप्पा जिवंत आहेत ना? नाहीये. मेलेल्या माणसाची श्रद्धा मी करू नाही बाळा. नाही तुम्ही चुकीचं आहे. इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे का सर? आय थिंक माय डॅड वॉज गे लिहिलेलं आहे तू डायरेक्ट. आय थिंक नाही आय थिंक माय डॅड वॉज GAY गाय पर्सन. तिथं spelling Simple काय? हे लिहिलंय तिथं. बाकी सगळं तू इंग्लिश मध्ये लिहिलंय. गाय काय काऊ लिहायचं? आय एम म्हैस पर्सन. म्हणजे सिंपल. मी शॉक झालो ना, मुलगा इथं घेत त्या गेची spelling काय तुमचं? GY. भोसडीच्या शाळा शिकला नाही का? काय दिलंय जीवाय? हा. म्हणजे लिहिलंय काय 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 I think my dad was लिहिलंय? gay. आणि पुढे काय he used to drink a lot but I know he was a gay person at heart. ये पर्सन आतमध्ये gay नसतो बाबा. काय लिहिलंय बाबा? वेगळीकडे असतो का? गाय पर्सन सिंपल पर्सन होते. Spelling नीट लिहिलं बाबा. इथं आम्हाला काय काय आलं? 4 लाईन लिहून द्यावं लागतील गायवरती. आता सगळं पडावं लागेल त्याला, माहिती आहे का? तर मला असं वाटलं तर शेजाऱ्यांची किती मजा असेल आणि याच्यात. अजून एक गोष्ट आहे त्याच्यामुळे ते कन्फर्म होते आपली थिअरी. त्यांनी काय लिहिलंय? फायनान्शियल कंडिशन नॉट गुड, सो ही कुडंट अफोर्ड टू रिमेन दॅट वे, सो ही वेंट स्ट्रेट फ्रॉम विलेज टू सिटी इन सर्च ऑफ हँड टू माउथ जॉब. त्यात काय spelling mistake? आता यात तर काय नाही हँड टू माउथ जॉब मध्ये. आता पोटाचं जे प्रश्न असते ना माणसाचं. तू मराठी लिहिलं असतं जास्त समजलं असतं. प्रॉब्लेम होतोय माहिती आहे का? माउथचं ट्रान्सलेशन पोट कधीपासून व्हायला लागलं? हात हँड टू माउथ. जॉब. म्हणजे असं. हँड टू माउथ. हा, अच्छा. म्हणजे असं हातात पोटात घेऊन. नाही तू पुढच्या वेळेस मराठीत फॉर्म लिह म्हणजे पोटात आम्हाला. नाही, पोटात खाली घेतात ते. आणि अजून एक त्यांनी खतरनाक लिहिले, लोक तुमच्याबद्दल पहिल्या नजरेत काय गृहीत धरत असतात. ते मला घे समजतं. नाही. आता तुम्ही बघा बरोबर लिहिले का? तुम्ही याला पहिल्यांदा पाहिले का? कुणाचे आलाय स्वप्न? तुझ्या आलाय का स्वप्न? मॅडम तुमच्या माझाच नवरा आहे ना, हा कुठून येणार आहे? When I am on the stage, people think I am the best poet in the world. तुम्ही थिंक केलं असं? हा. But I believe, but I didn't believe in that thing. म्हणजे हा? लोकांना नाही वाटत आहे की तू बेस्ट पोएट आहे. मला पण नाही वाटत. मग तू असं इथं काय केलं? पण कधी कधी वाटतं. कोणाला एकाला जरी वाटलं ना भाई मी हिची एक पप्पी घेईन, अरे यार. कोणाला वाटतंय आय लव्ह यू टू जिने जिने हात वर केला माझ्याकडून एक कोल्ड ड्रिंक प्या भेटली. माझी इच्छा नाही शरण्य पण त्यांची इच्छा यार. मॅडम मी नाही तसला पण आता काय इथं अजून एक question काय? तुम्ही कुणावर रिव्हेंज घेतलाय का? काय केलं? तरी काय लिहिलं? When I was in school, my friend Vishal kept telling me, get a girlfriend. I wasn't interested. I just wanted to focus on my studies. तू घे होता. भुसडीच्या स्टडीवर फोकस करून तो असला चिवत्या निघलाय. घेत आणि गुच पुढे लिहिलं ना त्यांनी, पुढे लिहिलं ही इरिटेटेड मी सो मच दॅट आय फायनली गॉट वन बट देन सॅडली विशाल बिकेम सिंगल. म्हणजे तुझा आणि विशालचा अफेअर होता का? तू माझं कंपनी अभ्यासात लक्ष होतं. आणि तुझं अभ्यासात लक्ष होतं. आणि विशालला म्हटलं की बा गर्लफ्रेंड पटवता आयुष्यात पाहिजे सगळं. विशाल तुला म्हटलं की गर्लफ्रेंड पटव. गर्लफ्रेंड गर्लफ्रेंड पटव, पोरगी पटव, मग ती गर्लफ्रेंड होती. पोरगी पटव आयुष्यात पाहिजे सगळं. तुम्ही पोरगी पटवली. प्रॉब्लेम असा झाला की आता तो सिंगल आहे. काय म्हणतात? त्याची गर्लफ्रेंड तो गर्लफ्रेंड झाला. पटवली. त्याची तू गर्लफ्रेंड त्याच्या गर्लफ्रेंडला तू पटवलं होतं. दुसरं काय मानवे नजर नाही चालते साहेब. चांगलं आहे, बापाला गे बनवतोय, मित्राला सिंगल बनवतोय. जर त्यांना माझी सिक्रेट म्हणजे सिक्रेट शाळेत? माझ्याकडचे 12 रुपये घेतले होते हिवाळ्याच्या टाइम. तो म्हणत होता थंडीचा प्रॉब्लेम आहे. मग तू थंडीची सोय करून थंडी घेतली. 12 रुपयात काय भेटते मला समजत नाही. छोटी गोड. नाही नाही याचं थंडीचं अवघड झालं म्हणून यांनी लगेच थंडीची सोय करून घेतली. काय चुकलं ती पण मग गोदडीत घेतलं का फक्त? पण मला हे पटलं नाही, तू लिहिलंय की मी अभ्यासात हुशार होतो. आता काय करतो सध्या? आता सर मी जॉब शोधतो. असं पण लिहिलंय की वन सेलिब्रिटीसाठी वॉन्ट टू किल मध्ये लिहिलंय आय थिंक वेन अ गुड आर्टिस्ट डाईज हिज आर्ट रिमेन्स अलाइव्ह. तू मेल्यावर काय होणार? सर
तू गुड आर्टिस्ट म्हणताय ना. हा कॉन्फिडन्स भारी याच्यासाठी जोरदार टाळ्या. अपने अवघड अपने को पता नाही. ग्रेट आर्टिस्ट थोडी म्हटलंय. हो. अजून एक नाही खतरनाक आहे. तुमच्या क्रशला प्रभावित करण्यासाठी एक पिकअप आहे. तुझ्याच तोंडून, माझ्या तोंडून नाही वाटणार. ऍक्च्युली सध्या मी जर परफॉर्म करणार तर मला एक सुंदर मुलगी ही आहे की सुंदर नाही का? का आता मी साडी घालून येऊ? शरण्या बोल. शरण्या तिला रेड वाईन म्हणायचं. रेड वाईन चांगली दिसणारी मुलगी शोधून द्यावी. एकदा मागून दाखव त्याला. बरं कोण आहे का चांगली दिसणार? तुला तूच घे बाबा. काकू चालतील? काकाला झालं. काका जा साडेसाती जा. काका तसा घे. घे काय तो घ्यायचे काका. काकूवर नजर टाकलं, लाज नाही वाटली तुला? आहे कुणी आहे इंटरेस्टेड स्टेजवर यायला? फाटली हिची बघून. एअरलाईन वाल्याला घाबरली जमली. कोणती? ही मॅडम आहे? मॅडम चालेल शरण्या चालेल. चालेल चालेल स्टेजवर बोलायचं तिला तिकडं. चालेल ना. हा काय फॉल नाही व्हायचा वगैरे तुझा. करणार आहे का? फॉल नाही व्हायचा तुझा. चल चल ये शरण्या जा जा जा. जा जा जा. ऐक कविता. येतो मी आकार द्यायला. जर कोसळली कविता ऐकून तर. यस रेडी आहेत तुम्ही? वा काका असलं करावं लागतंय बघा प्रेमासाठी. मॅम 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 इफ यू नीड अ प्लंबर जॉनी जॉनी यस पप्पा. इटिंग शिवर नो पप्पा. ते बघ तुझा नंबर. ओ हो. exactly if you need a plumber you can get my number. No need to stress. I can fix all leakages. ओ तुझे लीक झालेचं काय? पण तू खरं प्लंबर आहे? हा? प्लंबर आहे का? हे जॉनी सीन्सला बघून त्याला वाटतं यात स्कोप आहे. हा. स्वप्न आहे स्वप्न आहे. स्वप्न नाही तुला स्वप्न दोष व्हायला पाहिजे. हा गुप्त रोखत नाही माहिती आहे का तुला? खरंच खरंच हा. ये माझ्याकडे मी मला करतो. तू सगळे लिकेज काढून देतो. प्लीज सर. सरांना नाही सौरभ हवा होता शेजारी. त्याला पण इंटरेस्ट आहे चालतं त्याला. पोरपोरी भेट नाही तिथं. सगळं चालतं त्याला. पाईपलाईन अशी आहे की दोन्ही साईडला अटॅच होऊ शकतो. होईल होईल. याच्यासाठी व्हायचं टाळ्या व्हायला पाहिजे. हक करायचं का? चालेल, एक मिनिट. त्याचे 50 जास्त लागतील. बेस्ट आन्सर आहे पण तुझे खरंच यात तर काय लिहिलंय तरी त्याला देव एक दिवस जर देव बनवलं तर काय करशील? भारतातील सिंगल गरजू युवकांसाठी लाडकी रशियन योजना चालू करेल. आवाज आली मी काय वाईट बोललो असलं तर माफ कर भाऊ म्हणून. पण पहिला माझा नंबर लाव. पिंक जास्तच आवडतं वाटतं त्यांना. काय काय? नाही त्याला ब्लॅक आवडतो. मला बरं माहित त्याच्याबद्दल. हा? काय काय पिंक त्याला समजलं का? अरे, हो. म्हटलं ना जुने की चालतं फक्त येऊ द्या. हे भाऊ एकच मला यातलं पटलं नाही की सिंगल लोकांसाठीच काय मॅरिड लोकांची काय चुकी. आमच्या वैभव सरांना काय रशियन लोक आवडत नाही. हा चालतील. साहिल दादाचं लग्न आलं तरी त्याला 3-3 चालले. चालेल ना? चालेल, चालेल. हा. गावात राहतो सर मी. परिस्थिती पाहिली आहे सर. जी गरजू मुलं असतात. रशियन का आहे ना? पाहिला. हे चांगलंय गरजू मुलांना सेस करायला लावा. ते गरीबच राहिले पाहिजे. सुविधांचा प्रश्न आहे सर आमच्याकडे. कशाला? प्रत्येकाला नाही सर पण योजना करू शकतो. तुला गरज आहे बोल की. तुला गरज आहे बोल की. म्हणजे प्रत्येकाचा विकास झाला तर आपला विकास कशाचा विकास? तुझा विकास करा आधी. तुला काय माहिती तो विकास म्हणतो का दुसरा काय? हा. म्हणजे असा विकास होईल तुला असं वाटतंय? हा सर. हा. अजून काय काय आयडिया असले सांग की भारी. भारी वाटतं ऐकायला. असलं काय प्लॅन असतो? तू इलेक्शनला उभा राहा यार भाई. खरंच मी मतदान करेल. असला विकास आवडेल मला. इलेक्शनला पण उभं राहावं लागेल ना. मग तू उठत करायचं उभं राहत नाही. ए यार. भारी आन्सर दिलेत पण. खरंच एका दोन पर्पजफुली इन्सल्टेड समवन अँड हॅड फन. पर्पजफुली नाही केलं सर मी कोणाला. मी एकदा माझ्या मित्राला म्हटलं प्रथमेश ट्रान्स लोक पॅरेंट का बरं नाही बनू शकत. सांग पुढचं. हा तर काय झालं माझा मित्र म्हणत होता म्हणजे आम्ही चाललो होतो. चाललं, हा, चाललं. तर तो म्हणजे आमचं बोलणं चालू होतं तर मी त्याला म्हटलं की बा ट्रान्स कपल जे असतात ते पॅरेंट्स का नाही बनू शकत. म्हटलं, कारण ते ट्रान्सपॅरेंट होऊन जाईल ना असं. तू कविता कर भाऊ. त्याच्यावर तो ऑफेंड झाला.
अच्छा. बाबा, मी तुला मारायला पाहिजे होतं. त्याच्यामुळे त्याचं प्रथमेश तू stand up नाही करत ना आता? नाही रिपीट करत. चालेल, बरे उपकार कर आमच्या सोबत. अजून काही इच्छा आहे का तुझी असं काही? काय अशी एक एक इच्छा? त्यांनी छान लिहिलंय ना बघ तिथं ऑकवर्ड डेटिंग मोमेंट मध्ये त्यांनी लिहिलंय की एकदा तो डबल डेट करत होता 2 मुलींना. एक मुलगी होती ती त्याच्या मित्राची गर्लफ्रेंड होती. त्यांची काहीतरी भांडणं झाली आणि मग तिने ह्याला राखी बांधली आणि त्यांनी त्या गोष्टीवरती एक कविता लिहिलेली. आता ती कविता तुम्हाला ऐकायची आहे का असं तू म्हणलेलं आहे? कोण नाही म्हणते? काय झालं? हिला स्टेजवर बोलवा आणि हिच्या कानात म्हण बाबा तू पाहिजे. आमच्या तिकडे बिना consent. ते यार एवढं छान कविता तुम्ही एअरप्लेन पाडताय विचार घाण कविता लिहितो. शरण्य आता नस कापणार आहे याच्यासाठी माहितीये का? एवढ्या कविता ऐकल्यात. ते तुला करायची गरज आहे, मला नाही. अरे यार, सांग तुझी कविता. हा राखी सिरियस मॅटर. ए सिरियस श्याम, काय चेष्टा लावते? कॉन्टेक्स्ट पण एकदा सांग. मित्राची गर्लफ्रेंड होती, तिला तू राखी बांधायला लावली, त्याच्यावरची कविता आहे. गोवा. सगळ्यांनी सिरियस व्हा 2 मिनिटं. लास्टची लाईन सगळं सेटल करायला तोपर्यंत तुम्ही कन्फ्युज राहा. ओके. राखी सावंत, तिला तरी सोड. लाज थोडी. नाही पडत आहे शरण्य हा जो. नको. शरण्या नाही पडत आहे जो. थांबून घे थोडं. तुला पण राखी आवडते वाटते. राखी बांधी थी उसने उस रात को लेके. कुठं कुठं राखी? राखी बांधी थी उसने उस रात को लेके. झगड़ा हुआ था दोनों में किसी बात को लेके. मैं भी थोड़ा गुस्से में ज्यादा ही बोला. मर जाऊंगा अगर मैंने उस गांठ को खोला. उस राखी का रंग था शायद लाल या नीली. दोनों की थी एक समय पर आंखें गीली. हफ्ता गुजर गया था फिर से दोनों मिल गए. हफ्ता गुजर गया था फिर से दोनों मिल गए. गांठ जरा सी हो गई ढीली. दोनों फिसल गए. घर लौटे तो मन ही मन शर्मा रहे. घर लौटे तो मन ही मन शर्मा रहे थे. चैटिंग पे कर बात बड़े इटला रहे थे. और किधर कोने में राखी पड़ी हुई थी. हम क्या जाने उसके मन पर क्या गुजरी थी. हम क्या जाने उसके मन पर क्या गुजरी थी. कॉन्टेक्स्ट देतो का थोडा याचा? वर चाललंय, सगळ्यांच्या वर चाललंय का माझं? मला तर काही समजतच नाही. तर एक्सप्लेनेशन पण नको. तिला असं झालं कधी असते लग्न खाली. मला पण नाही कळलं रे काय आहे. काय नाही सांग तू. राखीत काहीतरी आहे एवढं कळलं मला. कोणीतरी बांधले होते. बूम बूम चाय. हा. ऍक्च्युली फिक्शन आहे सर. ओके. बट स्टोरी अशी आहे की 2 मुली होत्या. डबल डेटिंग करत होतो आम्ही. ठीक आम्ही आहे. म्हणजे? अच्छा म्हणजे थ्रीसम. 2 मुली होत्या. 2 मुली होत्या बहीण त्या होत्या. दोघींना तू डेट कर. बहिणीला लाज थोडी. नाही त्यांना माहित होतं ना. काय त्यांना माहित होतं थ्रीसम करायचंय म्हणून? नाही केलं काहीच नाही पण का मग काय केलं? एक्स्ट्रा करिक्युलर होतं ते. बोलू दे आता. तिची काय गांड मारते का? कमी थोडं. माझ्याकडे नाहीये ना, नाही तर मारली असती. हिच्यासाठी तिला स्टेजवर आणलंय. हे जोक टाकले तरी व्हायरल होईल. साई दादा बरोबर. हा चल तू. हा, तर त्यांच्या दोघींपैकी एक जी होती तिचा माझा जो बेस्ट फ्रेंड होता त्याची गर्लफ्रेंड होती. आणि जी दुसरी होती ती लहान होती माझ्यापेक्षा नाही पण तिच्यापेक्षा लहान होती. तर मग आमचं थोडंसं झालं भांडण. तर मग त्याच्यामुळे मी म्हटलं की बा एंड करूया. म्हणे कसं करायचं. म्हटलं करूया एंड. ती म्हणे मग मी राखी बांधतो. काही प्रॉब्लेम नाही. आम्ही व्हेंचर आहेच म्हणा, राखी बांधली तरी. नाही असं काही नाही. आता तूच तर बोल ना. याच्यानंतर सगळं फिक्शन होतं म्हटलं. याच्यानंतरचं फिक्शन होतं तोपर्यंतचं ठीक आहे. मग पुढं काय झालं काय? ते कळालंच नाही आम्हाला. काय नाही सर तिच्या घरी सुट्टी असते. अरे ती राखी खाली पडली हसली असं काहीतरी होतं ना. हा. हा ते काहीतरी होतं. गाठ सोडली. गोळ्या घ्यायचा टाइम झालाय का तुझा? आणल्यात का? पण याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. मस्त कविता करते. खरंच आदित्य अशाच कविता करीत राहा. असंच लोकांना एंटरटेनमेंट करत राहा. आणि एक दिवस तुला खरंच समजेल कुठं बंद करायचं ते. सर एक गोष्ट सांगायची ललित दादा. मी 5 वर्ष आधी आम्ही सोबत करायचो. काय तरी मला डाऊट होता. तो गे आहे पण मी आहे स्टेट. तो गे आहे. तो गे. त्या 2 बहिणींमधली एक बहीण ललित होता का? मला चॅलेंज करू नका. मी तर लाईव्ह डेमो द्यायला तयार आहे. त्याचं सरनेम तो गे. नाही, झालंय. झालंय आता का? तो 1 मिनिटापूर्वी झाला. साई सरांचं सरनेम हॉर्नी. हॉर्नी? हॉर्नी? फक्त सांगायचं नाही. होती ना ती ऑर्गन. नाही चांगलं आहे पण नको. सर ललित दादा मी त्यांना अडमायर करतो. म्हणजे इंस्टावर वगैरे मेसेज पाठवले होते की खूप चांगलं करतात.
तर माझी फक्त म्हणजे मी जगात खूप आता मी कन्फ्युज पण केले खूप साऱ्या गोष्टी की मी खूप वाईट काम केलं, बऱ्याच चुकीच्या गोष्टी केल्या. पण ललिता तर मला फक्त एकच गोष्ट खटकली, जरा एक व्हायरल व्हिडिओ काढण्यासाठी तुम्ही म्हणजे शिवानी सोबत फ्लर्ट केलं, ते थोडंसं नाही नाही नाही, नाही. ते व्हायरल तो सर्वच मुलींसाठी म्हणजे सर्वच मुलींसोबत flirt मी करतो. मूड मध्ये आलो तर तुला बी घेऊन टाकायला त्याच्यामुळे समजा मग समजा या मूड मध्ये असं नाही नाही मला थोडा प्रॉब्लेम आहे आता माझं लक्ष दुसरीकडे आहे. माझं फोकस आहे डेली त्याचं लक्ष माझ्याकडे नाही. नाही ती पण इंटरेस्टेड आहे का इंटरेस्टेड करायचं का तुला किस इथं हा लगेच आहे आपण पण यार खरंच तू एवढी तारीफ केली तुला वाटत असेल मी मार पडन घंटा मला झाट पडत नाही पडत किती मार्क्स देणार सौरभ, किती मार्क्स देणार? माझ्याकडे द्यायला 7.5. बघा जशी संगत असती तसे लोक पॅनल तू वेळ करून टाकल्या कस्टमर आठ घेऊन टाकायचं. हा 8. ओके, शरण्य तू किती देशील? 7. ओके, ललित तू किती देशील? मी 8 दिल 8. माझ्याकडनं पण 8. वा टोटल किती देस? 16. 31. व्हेरी नाईस आदित्य, थँक्यू सो मच. आदित्यसाठी एकदा जोरदार जोरदार टाळ्या. पुढच्या कंटेस्टंटला बोलवायचं का आता? पुढच्या कंटेस्टंट साठी रेडी आहे? ओके, जोरदार टाळ्यांनी स्वागत करा शिवम सिंग याचं. काय झालं एक मिनिट, ऑडिओचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. सेल बाई शरण्य तू ओके शिवम, तुझं पण असं आहे का की परफॉर्मन्स नंतर बोलायचंय वगैरे? नाही परफॉर्मन्सच्या आधी बोललं बरं. ओके, आय डोंट टेक रिव्हेंज. पण मी एका मित्राला मारण्यासाठी पोरं बोलवले आणि खूप मारायला लावलं, नंतर मी स्वतः जाऊन त्याला वाचवलं. तू स्वतःच्या मित्राला मारायला पोरं पाठवली. मित्र नाही, माझी भांडण झालं त्याच्यासोबत. मी पोरांना बोलवलं, त्याला मारायला लावलं आणि मीच वाचवलं. काय म्हणून वाचवलं मग? मैत्री तुटायला नाही पाहिजे. डिप्लोमॅटिक आहे. डिप्लोमॅटिक नाही तू स्नेक आहे स्नेक. आणि अजून खतरनाक लिहिली वन पिकअप लाईन टू इम्प्रेस युअर क्रश. इफ यू फील सॅड इन युअर लाईफ प्लीज डोंट फॉरगेट यू हॅव माय शोल्डर टू पुट युअर लेग्स ऑन. आम्हा टाइम घ्या. टाइम घ्या. समजतंय धनश्री समजलंय. हा 2 बॉयफ्रेंड असल्यावर समजणारच आहे. तिकडं समजलंय सगळ्यांना. ओके म्हणजे काय असं काय म्हणजे असं तू पिकअप लाईन बोलला होता का मला? नाही खरंच बोललो. बोललो. हा, एक मैत्रिणीला बोललो. मग काय पायावर करणार वगैरे म्हटलं. काय? शिवम सिंग. तू म्हटली तर तुझी नाही, पायावर तिचं ब्रेकअप झालं. मग तिला चेअर आधार देणार होता तू. काय तिची काय रिएक्शन होती तू असं म्हटलं खांद्यावर पाय टाकतं? काही नाही, हसत होती. टाकू दिला नाही पण काय पाय? हा. चांगलं पण यार, आजकाल बोलतात. किती वर्षाचा आहेस तू? 24. 24 वर्षाचा. आणि तू स्वतःच इथं जेनझी वाल्यांना शिव्या दिलेल्या आहेत की आजकालचे जे काय डेटिंग टर्म्स आहेत ते तुला आवडत नाही लिहिले तुला सिच्युएशनशिप वर. काय काय असतं डेटिंग टर्म्स? हा. मला बी एवढं माहित नाही, त्याच्यामुळेच आवडत नाही. माहित नाही कशाला मारायला शिव्या द्यायच्या आधी माहित करून घ्यायचं ना. पूर्ण माहित नाही ना, एवढे टर्म्सच आलेले आहेत एवढे. अच्छा म्हणजे काय कोणतं आवडतं टर्म तुला? मला कोणतं आवडतं आवडत नाही. मीन सिम्पल असलं पाहिजे, एवढं नाही. म्हणजे कसं लव्ह लँग्वेज काय तुझी म्हणजे काय आवडतं तुला? कसं आवडतं? लव्ह लँग्वेज म्हणजे कुठं आलं बरं? समज. अच्छा मराठवाड्यात पाणी पोचलं वाटतं. नाही संभाजीनगरची चांगली डेव्हलपमेंट झाली तुझ्यापर्यंत नाही आली अजून. आणि हे खतरनाक आहे की तुमचा सर्वात ऑकवर्ड डेटिंग मुवमेंट कोणता? मी डेटवर होतो, तिने सगळं जेवण केलं आणि 5 मिनिटानंतर तिचा एक्स आला आणि ती त्याच्यासोबत निघून गेली. हा ना, तिच्या एक सोबत निघून गेली. मग बिल कोणी भरलं? मी भरलं ना, ती निघून गेली ना. अच्छा मग तुला त्यासाठीच बोलवलं होतं. एक्स नव्हता तो करंट होता, तू जीवत्या होता. बरोबर, आता मला कळते. तुमच्या सोबत बी झालंय का असं? नाही नाही मी एवढा चिंताबद्दल नाही करत. तुमच्या सोबत डेटवरच येत नाही का कोणी? तू जेवढ्या वेळेस हलवलं नसन मित्रा तेवढ्या वेळेस तेवढंच तरी. मी करू कमबॅक याच्यासाठी. हा, बिंदास जीव गांड मारतो. हा बोल 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 बोल. नाही, तुम्ही जेवढं हलवलं असेल हम्म. ते मला ऐकायचं नाही, पण तुमच्या वडिलांनी अजून एकदा हलवलं असतं ना, मी नसते बसते. जर वडिलांनी हलवलं नसतं तर तुझ्यावर चढणार मी पायदा नसतं झालो मित्रा. हा माझा ते जन्म- दिसन आता कोण कोणावर चढणार आहे. चालेल चालेल. काय आर्ट फॉर्म कुठला करणार आहेस तू बाळा? मी रोस्ट करणार आहे.
कोणाला? रोस्ट करणार आहे. जजेसला. हा कर रोस्ट. चल याच्यापासून चालू कर, चल. नाही, नाही. मागच्या अब आएगा मजा. त्यांच्यापासून नाही आहे, मी त्यांच्यावर नाही लिहिलेलं आहे. माझीच गाणं म्हणजे माझीच गाणं मारायची होती. ललितच आवडलं. बाकी सगळ्यांची बाकी मग सगळी- याच्यावर का काळा आहे म्हणून नाही. हा रंग भेद करतोय मोर्चा आणा काळ्या लोकांनी. ते मला दिसले नाही ना त्याच्यामुळे. हे तोंडात दिसत त्याला. घरच्यांना पण दिसलं कोण आलं होती तुमच्या घरच्यांना दिसलं होतं मी पण. तेव्हा असं थांबा थांबा बदला भांडणं लागेल इथं आपल्याला चालवायचं आहे. इथे कोणतं वाईट कंपनी चांगलं समजून केले. ऍक्च्युली मी माझ्या मित्राची गर्लफ्रेंडला माझ्यासोबत चीट करायला लावलं, पण नंतर कळलं की ती माझ्या मित्राला सोडून लय लोकांना डेट करत होती. बुधवार भेटत गेलता का? ते माझ्या मित्राची गर्लफ्रेंड होती, तुमची नाही बुधवार पेठ म्हटली. लय लोकांसोबत होती, मग काय प्रोफेशनल अंडी होती का? पण तुला कसं माहित त्यांची बुधवार पेठेतली होती? तू पण गेलता का तिथे? नाही नाही नाही, ते तो नाही. कंडम मी यांना दुसरं कुठं भेटू शकत नाही. मी याच्यावर शोर आहे. काय रोस्ट केलं काय तुम्ही? रोज करून टाकलं roast. कर काय कर problem कर. नाही. आता मारायला घेतली मार पूर्ण काय आता. मी जजेसला रोस्ट करायच्या आधी रिसर्च करतो, हम्म. पण यांच्याबद्दल कुठे काही भेटलं नाही मला, आणि यांना कॉमेडियन म्हणणारा पण कोणी भेटला नाही. तू पोरण बघत नाही का? माझा आहे व्हिडिओ ललित नाव एवढं फेमस नव्हता मुलींमध्ये हम्म. कधी, पण ललित टोकेमुळे झालेलं आहे. आता लवडू ललित म्हणून फेमस झालेले. हसा रे हसा. मला माहिती आहे जो चांगला नव्हता, पण यांच्या करिअर पेक्षा तर चांगलंच असं. हो माझी एक्स याच्यामुळे एक झाली कारण मी तिचा वेट करू शकलो नाही. ललितची एक्स याच्यामुळे झाली की ललित तिला वेट करू शकला नाही. म्हणजे काय दोघांचं काय आपलं काय पॅरलल चालू होतं? मी थांबलो नाही, पण तुम्ही वेट करू शकला नाही. अच्छा ओ. deep आहे. तुम्ही जाऊ शकले नाही ना डीप, त्याच्यामुळे. घालू का? मला मूड मध्ये आणू नको यार तू. आधीच मी कंट्रोल करतोय. माझं काम आहे ना गोष्टी. हा, चालेल चालेल. माझी स्टोरी आणि ललितची स्टोरी सेम आहे, फक्त वेट मध्ये स्पेलिंगचा डिफरन्स आहे. समजलं त्यांना. ललितचं स्वप्न आहे की त्याला स्टेडियम मध्ये परफॉर्म करायचं आहे, आणि हे सक्सेसफुल पण झालंय ललितच्या गर्लफ्रेंडमुळं. मी सिंगल आहे लावड्या. हे स्टेडियम मध्ये काय स्टेडियम मध्ये करणार? काय? मला नाही काय, हा, कळलं. मला पण नाही समजलं. बरोबर इमेजनरी यांनी स्टेडियम मध्ये सेक्स केला असं असं नाही बोल 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 नको लागू. जे जिथं परफॉर्म केलं तेच स्टेडियम होतं. जे सेम झालं ना काय. काय म्हणतो? मला नाही कळलं बाबा, मला एवढं डोकं नाही. सांग हा. तू explain आमच्यावरून कर, मला चालेल. कळू दे जरा काय. जे परफॉर्म केलं ते स्टेडियम होतं. हा, समजलं मला समजलं. आता समजलं. समजलं. अजून काय लिहिलंय? रोस्ट. अजून ती बघ ती वाट बघते. वेटच करायला होतं. हा त्याच्यामुळेच निघून गेली मित्रासोबत ती. लाईव्ह काय नाही. एक मिनिट. आता चेंज करू. आमचं करिअर किती वाईट चालू दे, पण आम्ही जोक कधी वाचून सांगत नाही भोसडीच्या. लोक हसले नाही तरी चालते, आम्ही मनाचे जोक सांगतोय. बरोबर मी आताच लिहिलं होतं ते. हा लिहिली. ललित मराठी. अरे माझ्यावरच का चढायचंय तुला? सुपारी घेतली काय? शरण दिली काय सुपारी? आपण चढत पण नाही. हा ना. ठीक आहे मी रेड वाईन तुला पोरांना काय चढवायचंय पण? नीट चढत नाही, एक पायवर टाकतो परत खाली. नाही, घे जोक मला छान वाटतंय. यांची सगळ्यात फेमस तुमच्यावर आहे. तुमची यांची सगळ्यात फेमस रील इच्छा नाही आहे अशी आहे. का तुझी होती आहे का आता? नाही पूर्ण आहे का? होतच नाही. प्रॉब्लेम आहे छोटासा मोठासा. एक मिनिट थोडं. मेजर प्रॉब्लेम उठत नाही. तुम्हाला बघायचंय का? एवढं बोलू तर द्या. बरोबर, बोल 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 बाळा बोल तू. कधी नाही मिळालं काटक्यात गिळलं. यांची सगळ्यात फेमस रील आहे इच्छा नाहीये. हम्म. यांना फॉलो करायच्या आधी माझ्या मनात पण तेच आलं, इच्छा नाहीये. कशाला जग मारायला करतो मग? बघायला लागलं ना. तिचे 50 का 60 घे, तुझे त्यांनी झाट परत नाही पडणार तिला. बोल बोल. यांची लकी बॉयची रील बघितली होती मी तिथं. हम्म. मॅडमनी पोरांचे डीएम दाखवले होते. खरंच लकी तर आहे ते, कारण अजून यांना विदाऊट फिल्टर आणि विदाऊट मेकअप बघितलं नाहीये त्यांनी, नाहीतर लाईकच्या जागी रिपोर्ट केलं असतं कशाचं? तुमच्या अकाउंटवर. पण तोंड बघतेच कोण? जे पाहिजे ते आहे माझ्याकडे. ओ
पोस्ट मध्ये तोंडच होतं फक्त. नाही नाही, मी सगळ्या पोस्ट क्लिअर केलंय, म्हणजे मी सगळं दाखवलेलं आहे यार, असं नको. तुला बघायचं नाही, उभा राहा शरण्या. हा, बोल बोल. यांचे इंस्टावर नाव रेड वाईन आहे आणि रेड वाईन टेस्टलेस असती. आता आणि हे ललितच्या बाजूला बसली आहे म्हणजे हे पण टेस्टलेस आहे. कस तू काय टेस्ट केले का? तू टेस्ट केलं का? मी केलंय का केलं. test? बोर्ड टेस्ट आहे तिची खूप. हा. सर मी रेड वाईन बद्दल बोलतोय. काय काय? रेड वाईन बद्दल बोलतोय. अच्छा, मी पण रेड वाईन बद्दलच बोलतोय. बोल. माझा मागचा शो चांगला नाही गेला होता त्याच्यामुळे कोणता शो होता? हा मला पण नाही चाललं. आमचं पण सुरळीत चाललं होतं, नंतर तू स्टेजवर आला. बोल बोल बोल. मग मला माझा मागचा शो नाही यांचा इंस्टावर ना अरे तुला वाचून बी जोक सांगता येणार काय तू? हा, मी यांच्यावर जास्त नाही बोलणार नाहीतर रडतील हे. विथ फिल्टर यांची रील बघू शकलो नाही. विदाऊट मेकअप यांना कसं बघणार? मग आता काय बघतोय? तुमच्याकडे थोडी बघतोय. बघ ना मग. बघ बघ. पण चांगलं थोडं थोडं अजून जर प्रॅक्टिस केली तर नीट वाचू शकशील. हा, तू बाकी काय नाही जीवनात, फक्त रोज न्यूजपेपर वाचत जा. नाही ते वाचाल तर वाचाल. वाचायला हा, प्रयत्न करतोय. पण जे काही केलं ते छान होतं. चांगलं होतं. चला मार्क्स देऊयात आपण. सौरभ किती मार्क्स देतो? मी देईन 4. 4. ओके. बरं. शरण्या किती मार्क्स देणार? बघ असं होतं. 6 शरण्या. ओके. ललित किती मार्क्स? मी 6.5 देतो. 6.5. माझ्याकडनं पण 6. ओके. सो टोटल आहे 18.5 22.5. एकदा जोरदार जोरदार टाळ्या पाहिजे. छान वाटलं. चांगलं रोस्ट केलंस पण ऍटलीस्ट काहीतरी नवीन हा, format. पुढच्या वेळेस अजून हा ट्राय कर थोडं. शिवमसाठी एकदा जोरदार टाळ्या पाहिजे. मॅडम तुम्हाला आवली आवली नचूया बिनधास्त कॉमेडीचा